हरिओम. तर आज आपण इथे करणार आहोत अंडा करी. तर आधी आपण वाटण करून घेऊया. इथे वाटण्यासाठी मी ओलं खोबरं, एक बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि लसूणच्या 8-9 पाकळ्या असं बारीक मिक्सरला लावून घेतलं. त्यानंतर आपण इथे फोडणीसाठी कढईमध्ये थोडंसं तेल, ठेचलेलं लसूण आणि बारीक चिरलेला कांदा असं छान परतून घेतल्यानंतर हळद, गरम मसाला, थोडासा इथे बिर्याणी मसाला घातला आहे आणि कोकमच्या 2-3 पीस आणि लाल तिखट मसाला असं आणि तमालपत्र. तमालपत्रामध्ये सुरुवातीला मिक्स झाला होता, तिथे मी नंतर घालून असं छान असं परतून घेतला सर्व मसाले आणि आपल्याला बारीक केलेलं ह्यात आता वाटण घालायचं आहे. ते सुद्धा ते 2-3 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. मसाला छान परतून झाला की आपल्याला आपल्या ग्रेव्हीनुसार त्यात जेवढं आपल्याला थिकनेस हवी आहे आणि जेवढा आपल्याला रस्सा करायचा आहे त्यानुसार आपल्याला ह्यात पाणी घालायचं आहे. आणि आता ह्याला एक उकळ आली की आपण ह्यात चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यावर ह्याला छान 10 मिनटं असं शिजून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथे बॉईल केलेले एग्स फ्राय करून घ्यावे. इथे कढईमध्ये तेलामध्ये हळद, कढीपत्ता, हिंग आणि इथे लाल तिखट घालून बॉईल केलेले एग्स घालून छान असं फ्राय केले आहे. छान असे 2-3 मिनटं एग छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. छान असे फ्राय झाले की आपल्याला ते रश्श्यात इथे सोडायचे आहे. तुम्ही बघू शकतात. आणि ते रश्श्यात घातल्यावर त्यांना 2-3 मिनटं असे स्लो गॅसवर अशी एक उकळी थोडीशी येऊ द्यायची आहे 2-3 मिनटं आणि नंतर कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही बघू शकता तिथे रेडी झालं आहे. माझ्या व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अंबरने.